खरं म्हणजे पुलोत्सवासारख्या पु ल देशपांडेंच्या आठवणी उजागर करणाऱ्या कार्यक्रमाला निमंत्रक म्हणून एखादा लेखकच असायला पाहिजे. पण जेव्हा केव्हा आज नाही, कोविड नंतर इमिजिएट ज्यावेळेला वीरेंद्र चित्रामणी विषय काढला त्याच वेळेला मी त्यांना असं वाटतं की केवळ पुणे नाही, आपण भारतात नंतर बघू, परंतु महाराष्ट्रात ज्यांना ज्यांना एखादा का होईना कार्यक्रम पुलोत्सवाचा करायचा आहे त्याला आपण मदत करू, प्रोत्साहन देऊ. पण तुम्ही प्रवास करून त्या ठिकाणी असे पुलप्रेमी शोधा. थोडा विषय मागे पडला ते म्हणजे खरं आहे की प्रत्येक वेळेला भेटल्यानंतर मी त्यांना विचारत होते तर पुलोत्सवाचं काय झालं, तर प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायची असते. आणि मला याचा सहयोग निमंत्रक म्हणताना मी त्याला असं लॉजिक लावलं की ज्यावेळेला पंढरपूरच्या देवस्थानची बॉडी, देवस्थानची कार्यकारिणी, देवस्थानचा ट्रस्ट हा 14 ते 19 नव्याने फॉर्म करायचा होता, म्हणजे ट्रस्टी घोषित करायचे होते. त्यावेळेला आम्ही अतुल भोसलेंना अध्यक्ष केले. मोठा गदारोळ झाला वारकऱ्यांमध्ये, अतुल भोसलेंना काय समजलं. देवेंजी प्रमुख केले आणि त्याच्या मागोमाग मी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक रूप देण्यात फार मास्टर आहोत. त्यामुळे आम्ही त्यांना असं म्हटलं, अरे बाबा ठीक आहे, वारकऱ्यांमधले कार्याध्यक्ष करू, हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम पाहिजे. आणि मग खरंच वारकऱ्यांमधला औसेकर महाराज हे कार्याध्यक्ष झाले. त्यामुळे सगळे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जे सगळे नियम असतात ते उत्तम पाळले गेले. आणि अतुल भोसलेने मात्र ॲडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं पाहिलं. खूप मोठी आपण त्या ठिकाणी भक्त निवास बनवू शकलो. रस्ते, दर्शनाला त्या दिवशी रांग असते, अनेक जण कळसाचं दर्शन करून जातात. तर शहरामध्ये ठिकठिकाणी LED स्क्रीन. तसं लेखक त्याचा जो गाभा आहे, त्याचा सिलेबस आहे तो करतील, त्याप्रमाणे त्यांनी केलाही आहे. पण कोणीतरी एक त्याच्या व्यवस्थापनासाठी लागेल. आणि मी हो म्हटलं. त्यात केवळ व्यवस्थापन न करता माझ्या डोक्यात काही कल्पना पण आहेत, त्या मी 1-2 दिवसात मांडणार आहे. एक कल्पना मी लगेच मांडेन की पुलंचं साहित्य हे आपण तिथे एका वेगळ्या स्टॉलवर विकायला ठेवू. आणि पुलंचं जे जे पुस्तक विकत घेतलं जाईल त्याला 50% डिस्काउंट मिळेल. प्रकाशकाने त्याला देता येईल तेवढं डिस्काउंट द्यावं, 10%, 20%. उरलेलं आपण व्यवस्था करू. त्या निमित्ताने पुलंची पुस्तकं अधिकाधिक संपतील. पुलंचं साहित्य जे आउट ऑफ प्रिंट झालेलं असेल ते या निमित्ताने 3-4 दिवसच राहिले. परंतु काय आता सायन्स इतकं पुढे गेलं. काल मला एक अहिल्यादेवीवरचं पुस्तक तयार करायचं होतं. तर लिटरली आम्ही 24 तासात त्याचं कंटेंट, त्याचं प्रिंटिंग, बाइंडिंग सगळं करू शकतो. पण पुलांशी संबंधित एखादं आउट ऑफ प्रिंट काढायचं असेल तर त्याच्यामध्ये हे चूक होऊ नये वगैरे विषय आले. पण जे आहेत मार्केटमध्ये त्याचा एक स्वतंत्र स्टॉल आणि 50%च्या डिस्काउंटच्या आकर्षणाने का होईना या 4 दिवसामध्ये विक्रमी पुलांच्या साहित्याची विक्री झाली, असा आपल्याला प्रयत्न करता येईल का. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आज निर्णय असा करू की कोरोना पुन्हा येऊच नाही, पण असं कोणतंही संकट आलं तर पुलोत्सव बंद नाही करायचा. आणि त्यावेळेला समजा एकमेकाला भेटणारा कोरोना जशी स्थिती होती असा सामूहिक कार्यक्रम करता ऑनलाईन तरी करा, पण पुलोत्सवामध्ये खंड पडू द्यायचं नाही असं ठरवायला लागेल. माननीय देवेंद्रजी यावेत असा प्रयत्न चालला आहे. अजितदादा, एकनाथजींना पण मी पत्र दिलं आहे. आशिष शेलार मात्र 100% येणार आहेत, कारण त्यांचे सांस्कृतिक विभाग आहेत. नेमकं ते पहिल्या दिवशी येतील, शेवटच्या दिवशी येतील हे बोलून ठरवू. आणि त्यामुळे या भूमिकेतून मी ही जबाबदारी स्वीकारली की याचं प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन आपण उत्तम करू. आणि त्यामुळे थोडा त्या उंचीचा कार्यक्रम आपण करूया. कृष्णकुमार जे आहेतच बरोबर. धन्यवाद दादा. पण या निमित्ताने एक माहिती तुम्हाला आवर्जून सांगेन की या संपूर्ण महोत्सवामध्ये बालगंधर्व परिसरात आपण एक मोठा स्टॉल केला. पुस्तकवाले नावाचं ते ग्रुप आहे त्यांचा.
आणि त्यामध्ये पुलंची पुस्तकं आणि सर्व ऑडिओव्हिज्युअल साहित्य याचं मोठं दालन असेल. आता फक्त तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलाय तो डिस्काउंटिंगचा, तर मला असं वाटतं की ते त्यांच्याशी एकदा बोलून घेऊ की मोठं डिस्काउंट ते अनेक प्रकाशक असतील त्यात हे एक्सक्लुझिव्ह करू की इथे फक्त पुलंचं साहित्य मिळेल आणि त्याला आपण ते ज्यांचं ज्यांचं आहे त्यांच्याशी 10% 20% असं त्यांचे डिस्काउंट असं ते बोलून घेऊ आणि त्यांनाच म्हणू किंवा पुस्तकं विक्री झाल्यानंतर 100 रुपयाच्या पुस्तकातलं तुमचं 20% डिस्काउंट म्हणजे 80, तर 100 रुपयाचं पुस्तक त्यांना 50 द्यायचं म्हणजे आम्ही 30 द्यायचं, अशी सरळ कॉम्प्युटराईज नोंद करा. इथे आपण हा प्रयोग केला बुकफेस्टमध्ये. बुकफेस्टला मी काही लाखांची कुपन दिली. मलाही बऱ्याच वेळा काही गोष्टी आठवत नाही, तर मी मला राजेश नायकर झाला की पत्रकारांसाठी देऊ, संपादकांसाठी देऊ आणि कोथरूडमध्ये तर मी अशा गोष्टी खूप प्रेरित करत असतो की तुम्ही जा, हे कुपन घेऊन गेलात की तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. मग संध्याकाळी त्या प्रकाशकाने आमचं एक काउंटर असायचं, तिथून ते वरचे पैसे घ्यायचे. तर ते बुकफेस्टमध्ये गेलं. परवा बाल साहित्य संमेलन झालं, तिथेही गेलं. तेव्हा हा एक काय मला असं वाटतं की हा वारंवार जो वाक्प्रचार होतो की अलीकडे तरुण वाचत नाही, काहीच मला माझा विश्वासच नाही. कारण बुकफेस्टमध्ये 10 लाख लोक आले, 40 कोटीची पुस्तकं विकली गेली. त्यात नॉट लेस दॅन 5 लाखापेक्षा कमी नाही इतके कॉलेज विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी. आणि ते शाळांच्या सहली नव्हते आले, उत्स्फूर्तपणे आले, भरून एक 500,000 रुपये घेऊन आले. त्यामुळे काय आणि किंवा मी ज्या 3 फिरते ग्रंथालय माझी चालतात त्यातल्या 2 मोठ्यांच्या ग्रंथालयाची मेंबरशिप आमची 6,000 क्रॉस झाली. आता आम्ही डिपॉझिट घेत नाही, वर्गणी घेत नाही, दिवस ठरलेले आहेत आणि वेळा ठरलेल्या, गाडी येण्यापूर्वी रांग लागलेली असते आणि चांगला तरुणांचा भरण असतो. त्यामुळे साहित्याचा मोठा खजिना येऊ दे, पण पुलं एक्सक्लुझिव्ह करू.